अनमोल अशा शब्दामध्ये या सुमटाने वासियांना आपलं मार्गदर्शन व्यक्त करा. आज हो घातलेल्या लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खंडाळी गटातल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय पंडितरावजी अर्धावड मामा, प्रदीपराव होमणे, विठ्ठलरावजी अर्धवाड, देवदासराव सुरनार, व्यंकटरावजी पाटील, भास्कररावजी इप्पर, चंद्रकांतजी लांडगे, रामदेव कते, संतोष पौळ आणि आपल्या गावातील विश्वनाथरावजी पोले, दत्ताभाऊ मुसळे, नाथराव मुसळे, निळकंठ पोले, नागनाथराव पोले, गुणवंतराव मुसळे, सोपान पोले, मंगेश पोले, अरुणभाऊ कुलकर्णी आणि श्रीराम मुसळे, वैभव निपले उपस्थित सर्व गावातील आदरणीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र आणि माझ्या भावांनो, आज आत्ताच गुणवंतरावांनी सांगितल्यासारखं की सगळेच आपण शेजारी आहोत आणि काळेगाव शिवाय तुम्हाला दुसरा रस्ता नाही. आज पहिल्यांदा मला असं वाटतं मामा इथं की सगळी मला जेवढे घडवले ते आज योगायोगाने सगळे या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले. पहिल्या निवडणुकीच्या वेळेस तर सगळ्यांनीच जीवाचं रान केले, मला वाटते पाय गेले यांचे, हो ना, जिल्हा परिषदच्या वेळेस, आणि सगळीच मंडळी त्यावेळेस. मग त्यावेळेस सुमटाना सगळ्यात मला वाटतं अग्रेसर होता. तेव्हा याही निवडणुकीमध्ये प्रदीपरावच्या आमच्या शीतलताई असतील, उषाताई अर्धवाडताई असतील, ह्या दोन्हीही उमेदवार आपण जर या ठिकाणी बघितले, प्रदीपराव असतील किंवा आमचे विठ्ठल गुरुजी असतील, हे अत्यंत जनमानसामध्ये मिसळलेले आणि भविष्यामध्ये फक्त मोठेपणा मिळावा म्हणून नाही किंवा आम्हाला तरी त्याच्यातून काही 2-5 पैसे कमवायचे म्हणून ह्या उमेदवारांना आहेत, तर प्रामाणिकपणानं या ठिकाणी या मतदारसंघाची सेवा करण्याच्यासाठी हे उमेदवार या ठिकाणी आपण उभं केलेले आहेत. बाकीच्या उमेदवारांच्या बाबतीत मी काही सांगायची आपल्याला गरज आहे असं मला वाटत. कुठंतरी माणसानं मनाचा मोठेपणा ठेवला पाहिजे. कुठंतरी प्रत्येकाला अपेक्षा असते का आता प्रत्येक जण तुमच्यासाठी, आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची तर अशी अवस्था झाल्या दत्ता भाऊ, आता ते एकीकडे सांगतात कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, मग कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याच्या नंतर कार्यकर्त्याला उभा करायला पाहिजेत ना, का नेत्यांनीच उभा करायचं. आता वाटण्या करून घेतलेत. आज जर तुम्ही शिरूर मतदारसंघातले उमेदवार घ्या, हडळती मतदारसंघातल्या उमेदवार घ्या, किंवा खंडाळी मतदारसंघातली उमेदवारी घ्या, किंवा किनगाव गटातल्या उमेदवारी घ्या, कोण उभा केलेत, कोण उभं टाकलेत. आता सांगत आहेत की गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे. मग आता अशा वेळेस कार्यकर्त्याला मान सन्मान नाही तर पुन्हा कधी देणार आहेत तुम्ही त्यांना. आता यावेळेस फक्त कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला, कार्यकर्त्यांनी अवरात्र या रक्ताचं पाणी केलं. आज योगायोगाने त्यांच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या या ठिकाणी सहकार्यामुळं आज सत्ता आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा आता इथं आलेली आहे. अशा वेळेस तुमच्या सगळ्या सत्तेचा उपयोग कार्यकर्त्यांना झाला पाहिजे. त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं पक्षाने उभं टाकलं पाहिजे, नेत्याने उभं टाकलं पाहिजे. विधानसभा तुम्हीच, जिल्हा परिषद बी तुम्हीच. त्या शिरूरचं तर उदाहरण बघितल्याच्या नंतर गुणवंतराव तुमच्या लक्षात येईल. मार्केट कमिटी सभापती भाऊ, ग्रामपंचायतला मुलगा,
पंचायत समितीचा आता होणारा सभापती म्हणून पुढे केलेला त्यांचा मुलगाच, विधानसभेला तेच, बँकेला तेच. अरे काही कोणी आहेतच का नाही तुम्हाला? का कार्यकर्त्यांनी फक्त तुमचं काम करावं का गुलामच म्हणून वापरणार आहेत तुम्ही या मतदारसंघात सर्वच कार्यकर्त्यांना? आज सगळीकडे परिस्थिती आहे. लातूर महापालिकेमध्ये विरोधक तर होतेच, पण जे सत्ता परिवर्तन झालं तर हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन केलं. त्यांनी निर्णय घेतला, 30-35 उमेदवार बाहेर काढले आणि ते म्हणले की आम्ही नमो पक्ष म्हणून ते बाहेर पडले. आणि मला वाटतं की त्या सगळ्या आता जे प्रस्तावित भारतीय जनता पक्ष म्हणजे आता आयाराम गयारामचा पक्ष झाला, निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले नाही. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती असणार आहे की यावेळेस आपण मतदान करत असताना ना कुठल्याही पक्षामध्ये जर आज आपण विचार केला, अजितदादाच्या पक्षाची तीच अवस्था आहे, भारतीय जनता पक्षाची तीच अवस्था आहे. आणि या मतदारसंघामध्ये जरी तुम्हाला कमळ दिसत असलं तर ते कमळ नसून या ठिकाणी कमळाला लागलेली कीड आहे. आणि हे कुठेतरी बाजूला काढणं हे मला वाटतंय अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे. आणि गुणवंतराव आता तुतारी एवढीच वेळच आहे, एवढीच निवडणूक आहे तुतारीवर. म्हणजे पुन्हा हे तुतारी तुम्हाला माहिती आहे हे 2 राष्ट्रवादी एक होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही तुतारीची जास्त आता मतदारांनी भीती न घेता एक वेळेस खुशाल आपण सर्वांनी या ठिकाणी तुतारी वाजवली पाहिजे. बरं काही साहेब सगळ्यांना सांगा तुम्ही येता यावेळेस, आणि त्या माध्यमातून आपला विचार या ठिकाणी लोकांच्या समोर पुढे आणला पाहिजे. यावेळेस सुमटाण्यामधून जास्ती दत्ताभाऊ काही जरी झालं यावेळेस उमेदवाराकडे बघा, थोडंसं बघू वाटलं तर आमच्याकडे बघा, कारण आपण सर्वजण जुने सहकारी तुम्हीच मला घडवलेलं आहे. जर खंडाळी मतदारसंघातून पहिल्यांदा जर तुम्ही निवडून येऊ शकलो नसतो तर कदाचित या ठिकाणी मी असू शकलो नसतो. हे सगळं तुमचं सहकार्य, तुमचे उपकार आहेत आणि मी कायम या ठिकाणी त्या उपकाराची जाणीव ठेवून जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. तुमच्या आशीर्वादानं 2 वेळेस अपक्ष निवडून आलो, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 99ला जिल्हा परिषदला होतो, आजही तेच आहे. 14ला तुम्ही निवडून दिलात, आजही तोच आहे, उद्याही तेच राहणार आहे. माझ्यामध्ये कुठलाच बदल या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि आपल्याला कुठं तर विचार करणं आवश्यक आहे. आपण जर उगीच एका माणसाला भरभरून जर देत गेलो तर पुन्हा कुणी उभं टाकायला सुद्धा या ठिकाणी पुढे येऊ शकणार नाही. आजही कुणाची ताकद आहे का मला सांगा? प्रदीपराव ज्या पद्धतीने आणि विठ्ठल गुरुजी आमचा देवदास सुरनार ज्या पद्धतीने ही माणसं काढलेली आहेत आणि कुठंतरी या ठिकाणी खंबीरपणाने तुम्हाला माहिती आहे सगळ्या योजना जिल्हा परिषदकडे चालतात. जिल्हा परिषद बाजूला निघाल्याच्या नंतर आमदारच्या हातात काय खुळखुळून राहते आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मंत्री असला काय आणि आमदार असला काय, जे काही ग्रामीण भागातल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या फक्त जिल्हा परिषदच्या या ठिकाणी माध्यमातून आपल्याला राबवता येतात आणि सक्षम या ठिकाणी उमेदवार आहेत. आजही प्रदीपरावला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.